तर विकास लवांडेंवरील या शाईफेक प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। लोणी काळभोर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट या प्रकरणी समोर येते। विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरण संग्राम भंडारेंसह आता 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र विकास लवांडेंनी यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे। लोणी काळभोर पोलीस स्थानकाबाहेरच खरं तर विकास लवांडेंनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। माझ्यावर शाईफेक करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी विकास लवांडेंनी लावून धरली आहे। दरम्यान विकास लवांडेंनी त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असाही आरोप लगावलाय। त्यामुळे आता पोलिसांची पुढील भूमिका काय असणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान सध्या तरी संग्राम भंडारेंसह इतर 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस स्थानकात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र विकास लवांडेंकडून या आरोपींना अटक करण्याची मागणी होती। तर भंडारेंसह 10 ते 12 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांची पुढील भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जय श्रीराम। मी संग्राम बाप्पू भंडारे। हा विकास लवांडे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानचं मोठं केलं, त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधान करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतोय आणि आमच्या सारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना, पण गुरुवर्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही। आमच्यासाठी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विनदेव तुझा, पाहता नाही त्रैलोकी। त्यामुळं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।